ज्या शाळाची पटसंख्या 20 पेक्षा कमी आहे, तर गोरगरिबाचे पोरं शिकायचेच नाही का? त्या पोरानं कुठं जायचं? आणि ते पोरं शिकले नाही तर रोजगार मागण म्हणून शाळाच बंद करायच्या. तर आमदाराचे चिलांटू पिलांटू यायले टेंडर भेटन त्या कॉन्ट्रॅक्टचे, आणि हे म्हणून ते पोट्टे लागत तिथं पोट्ट्यानं जास्त टर्टर केली, एखाद्या ढुंगणात लात मारानं त्याला हकलून देईल, अशी व्यवस्था इथं आणायची आहे. आज एमपीची एक मंत्री सापडली, एक काटोलचं पोट्ट सापडलं. बीजेपीच्या युवा मोर्चाचा अध्यक्ष आहे, त्याच्या संघटनेचं नाव आहे शेर भगतसिंग. लाज वाटायला पाहिजे साल्याले का भगतसिंग नाव ठेवते आणि गांजा विकते. म्हणायचं काय का जर तुम्ही 25,000 करोड रुपये गांजा फुकणाऱ्या साधूले नाशिकच्या कुंभमेळ्यात देत असाल, तर आमच्या गोरगरिबाच्या पोराले 2,000 करोड रुपये वर्षाचा खर्च आहे, तो देऊन काढून राहिले तुम्ही. नाही तर मग हे कोंबडीचा बाजार परवडला याच्यापेक्षा, अधिवेशनापेक्षा. आपल्यासोबत कराळे मास्तर आहेत. विधान भवनाच्या प्रवेशद्वारावरती विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात आक्रमक होत आंदोलन केलं. त्या आंदोलनाची प्रमुख मागणी होती की मराठी शाळा वाचल्या पाहिजे. त्या संदर्भानं शिक्षण मंत्र्यांची भेट त्या विद्यार्थ्यांनी मागितली होती, मात्र त्यांना भेटले नाही म्हणून ते आक्रमक झाले होते. थेट कराळे मास्तर आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बातचीत करू. सर, काय सांगाल? विद्यार्थी प्रचंड आक्रमक झाले, त्यानंतर पोलिसांनी देखील या ठिकाणी धरपकड केलेली विद्यार्थी. गौरव, तुझं पहिले शुभेच्छा का तू एवढ्या दुरून तू इथं आला. ठीक आहे, आणि तू दिव्यांग असून एवढी चांगली पत्रकारिता करते आणि जेन्युइन मुद्दे लोकांना सांगते. महाराष्ट्र शासनानं 60,000 शाळा बंद करायचा GR काढला होता. ते सुरत मार्ग गुवाहाटीवालं सरकार होतं तेव्हा, आणि अनेक लोकांनी विरोध केल्याच्या नंतर तो GR मागं घेतला. तर माझं म्हणणं आहे, पुन्हा या शासनानं 18,000 शाळा बंद करायचा आदेश काढला, ज्या शाळाची पटसंख्या 20 पेक्षा कमी आहे. तर गोरगरिबाचे पोरं शिकायचेच नाही का? त्या पोरानं कुठं जायचं? आणि ते पोरं शिकले नाही तर रोजगार मागण म्हणून शाळाच बंद करायच्या. कारण रोजगार मागण ना, आणि रोजगार द्यायचा नाही या सरकारले, कारण त्याचं प्रायव्हेटायझेशन करायचं आहे. जर कॉन्ट्रॅक्ट सरकारनं एखाद्या कंपनीला दिला तर तिथून गल्लुऱ्या खाता येते. सरकारी नोकरी तू एखादा पोरगा परीक्षा देऊन लागला तर तिथं माल गबन नाही करतायत. जर आमदाराचे चिलांटू पिलांटू यायले टेंडर भेटन त्या कॉन्ट्रॅक्टचे, आणि हे म्हणून ते पोट्टे लागत तिथं पोट्ट्यानं जास्त टर्टर केली, एखाद्या ढुंगणात लात मारानं त्याला हकलून देईल, अशी व्यवस्था इथं आणायची आहे. आणि पोरं जर शिकले तर हे पोरं रोजगार मागण म्हणून यायले शाळाच बंद करायच्या. शाळा बंद झाल्यावर हे पोट्टे गंजिडी झाले पाहिजे. त्याच्यासाठी अनेक बीजेपीचे लोक गांजा अफीम चरस शिकताना सापडले. आताच एमपीची एक मंत्री सापडली, एक काटोलचं पोट्ट सापडलं. बीजेपीच्या युवा मोर्चाचा अध्यक्ष आहे, त्याच्या संघटनेचं नाव आहे शेर भगतसिंग. लाज वाटायला पाहिजे साल्याले का भगतसिंग नाव ठेवते आणि गांजा विकते. ठीक आहे, 6.5 किलो गांजा सापडला. हे पोरं आपले अफीम आहारीच्या, ठीक आहे, गांजाच्या आहारी लागन, नशेडी होईल, यायचे झेंडे घेऊन फिरन, 500 रुपयात यायच्यासाठी मतदान टाकन, अशी व्यवस्था यायले या देशामध्ये आणायची आहे. आणि पोरं शिकवायचे नाही आहे. मले म्हणायचं काय का जर तुम्ही 25,000 करोड रुपये गांजा फुकणाऱ्या साधूले नाशिकच्या कुंभमेळ्यात देत असाल, तर आमच्या गोरगरिबाच्या पोराले 2,000 करोड रुपये वर्षाचा खर्च आहे, तो देऊन काढून नाही राहिले तुम्ही एका झटक्यात 25,000 करोड खर्च करायला तयार आहे कुंभमेळ्यावर. ठीक आहे, आणि का साध्य होणार आहे? कुंभमेळ्यातून रोजगार भेटणार आहे. ठीक आहे, पोरायला रोजगार भेटणार आहे. ठीक आहे, मग 2,000 करोड रुपये तुम्ही काऊन मंजूर नाही करत? 88,000 करोड रुपयाचा तुम्हाला शक्तीपीठ महामार्ग मंजूर करता येते, आणि 2,000 करोड रुपये शाळेवर खर्च नाही करतायत. त्याच्यासाठी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या पुरानं आंदोलन केलं. त्याचं आंदोलन वाजवी होतं, माझा त्याला पाठिंबा आहे, आणि म्हणून मी त्याच्या आंदोलनाला भेट देऊन सुद्धा आलो. शिक्षण मंत्र्यांशी तुमचं काही बोलणं झालंय का, किंवा त्या संदर्भाने त्यांनी? नाही झालं मी. ठीक आहे, आमच्या सगळ्या आमदारांना हा मुद्दा सांगितला, शाळेचा मुद्दा घ्या. रोहित दादा पाटील भेटले होते, त्यांनाही सांगितलं सांगलीचे. ठीक आहे, तुम्ही हा मुद्दा, तर ते म्हणे मी उद्या घेणार आहे तो मुद्दा शाळेचा, शेतकऱ्याचा कर्जमाफीचा. शेतकऱ्याचा कर्जमाफीचा महत्वाचा मुद्दा आहे. 30 तारखेला कर्जमाफीची घोषणा केली सरकारनं. ठीक आहे, आणि 1 एप्रिलले म्हणजे मार्च महिन्यात शेतकरी आलेल्या पिकाच्या पैशात कर्ज भरत असतो, आणि तो नवीन एप्रिल महिन्यापासून कर्ज घेत असतो. ठीक आहे, आता ते जर कर्ज जर त्याला भेटलंच नाही तर त्यांना नवीन आता खरीपाची पेरणी आहे, तर त्यानं बियाणं, खत, शेताचे मशागतीचे पैसे लावायचे कुठून? म्हणून मी इथं सांगायला आलो का तुम्ही हा मुद्दा घ्या का शासनाले येणाऱ्या, ठीक आहे, अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये असा GR काढा का जी आम्ही कर्जमाफीची घोषणा केली आहे ते पैसे आम्ही बँकेला देणार आहे, त्याची हमी आम्ही घेणार आहे. नवीन कर्जासाठी शेतकऱ्याला तुम्ही, ठीक आहे, प्रोसिजर चालू करून नवीन कर्ज द्यावं. सध्या सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करताना पाहायला मिळत आहेत. या सगळ्यामध्ये सामान्यांचं हित तुम्हाला दिसतं का या अधिवेशनामध्ये? नाही, सामान्याचं हित हेच आहे का सामान्याचे मुद्दे
मांडले पाहिजे आणि त्याच्यावर सरकारनं जबाबदारीनं उत्तर दिलं पाहिजे, तरच सामान्याचे मुद्दे निकाल निघाल. नाही तर मग हे कोंबडीचा बाजार परवडला याच्यापेक्षा, ठीक आहे, अधिवेशनापेक्षा. सर आपण जर पाहिलं तर विरोधी पक्षामध्ये सुद्धा नाना पटोले असतील, त्याच्यानंतर विजय वडेट्टीवार असतील, जितेंद्र आव्हाड असतील तुमच्या राष्ट्रवादीचे, प्रचंड आधीच्या अधिवेशनामध्ये आक्रमक दिसले. मात्र या अधिवेशनात विरोधक आहेत की नाही असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. संख्याबळ कमी झालं ना. संख्या मानसिकता, इच्छाशक्ती. नाही, संख्याबळ कमी झाल्यावर काय होते का आवाज दबल्या जातो ना. ठीक आहे, आता मला सांगा काय 45 आमदार आहे, 45 कुठं आणि 230 कुठं. ठीक आहे, ह्या संख्याबळाचा परिणाम दिसून पडते ना. ठीक आहे, मागच्या वेळेस संख्याबळ किती होतं, मागच्या वेळेस संख्याबळ 120च्या घरात होतं. ठीक आहे, 120 130 लोक होते, 130 लोक आणि 45 लोक. जसं मागच्या वेळेस संसदेमध्ये राहुल गांधीचा आवाजच दबल्या जात होता, आता दबत नाही ना. एक शेवटचा प्रश्न आता. आज शरद पवारांचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्तानं जे स्नेहभोजन झालं दिल्लीमध्ये, त्यानंतर राष्ट्रवादी दोन्ही एकत्र येण्याची चर्चा आहे. तुम्हाला काय वाटते, एकत्र आलं पाहिजे का दोन्ही? आता तो त्यांचा मुद्दा आहे. नाही, पण तुम्ही कार्यकर्ते म्हणून तुम्हाला काय वाटते, आलं नाही, पाहिजे? आम्ही ज्या मुद्द्यावर पवार साहेबांसोबत गेलो, ठीक आहे, तर नाही आला पाहिजे असं वाटते. कारण ज्या मुद्द्यावर अलग झाले, जे आम्ही बोलतो, ठीक आहे, तर तो त्यांचा मुद्दा. आता काय डिसिजन घेते शेवटी. जर एकत्रित आले तर कराळे सर राष्ट्रवादीत असतील का? असतील का त्याच्यावर आता सध्या नाही सांगू शकत मी. धन्यवाद आमच्याशी. ते माझ्या डोक्याच्या पड्याचे प्रश्न आहे ते. हे होते कराळे मास्तर. त्यांनी थेट भूमिका जी आहे ती विद्यार्थ्यांच्या बाजूने व्यक्त केलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. नागपूरच्या एकंदर अधिवेशनामध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न, मूलभूत प्रश्न जे अपेक्षित आहेत ते येणं गरजेचं आहे. मात्र ते येताना आपल्याला पाहायला मिळतात का, आणि परत एकदा राज्यकर्त्यांनी सामाजिक हितासाठी काम करणं अपेक्षित आहे, तो दृष्टिकोन आपल्याला दिसतो का हे पाहणं अत्यंत महत्वाचं असेल. पाहत रहा नव्या युगातला नवा मीडिया, अर्थात गौरव मराठी.